नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धान बोनसची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत आहेत. राज्य शासनाकडून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्या माध्यमातून धान बोनसची मागणी करण्यात आली. त्याच्यावर मेन प्रतिक्रिया छगनजी भुजबळ यांनी दिलेली होती. परंतु या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी दिलेली अपडेट होती की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे फायनान्सला, त्यामुळे लवकरच याबाबत प्रस्तावामध्ये मिटिंग घेऊन त्याबाबत चर्चा करून निश्चित धान बोनसधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. व माननीय बच्चूभाऊ कडू यांचं जे भाषण झालं होतं विधानसभेमध्ये ते अतिशय चांगलं होतं आणि धान बोनसधारकासाठी महत्त्वाचं भाषण त्यांनी केलेलं होतं. आणि त्याच भाषणाची दखल घेत व माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी काल विधानसभेचं अधिवेशन शेवटच्या दिवशी संपलं. काल शेवटचा दिवस होता. यामध्ये संभावित अपेक्षा होती की सर्व शेतकऱ्यांना धान बोनस जाहीर होईल आणि सर्व कर्जमाफीची प्रक्रिया, कर्जमाफीमधील 2 अटी हटवण्यात आल्या. त्याचबरोबर कापसावर विषय निघाला आणि त्याच्यानंतर धान बोनसबाबत ही मोठी अपडेट येईल अशी अपेक्षा असतानाच सुधीरजी मुनगंटीवार यांनी ही एक चिठ्ठी माननीय मुख्यमंत्री यांना दिली आणि चिठ्ठी दिल्यानंतर त्या चिठ्ठीत वाचल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी एक मोठा शब्द धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की तुम्ही दिलेली मी चिठ्ठी वाचलेली आहे आणि त्यांनी हे एक मोठं शब्द वापरले की धान बोनस धानकाला आम्ही धान बोनस देणारच. त्यामुळं राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस हा मिळणारच आहे. त्यामुळं राज्य शासनाने हेही स्पष्ट केलं की कर्जमाफीसाठी जो लागणारा निधी आहे तो निधीची अडचण असल्यामुळं सध्या धान बोनस वाटप करण्यात आलेलं नाही, परंतु धान बोनस देण्यात येणारच आहे असे स्पष्ट संकेत माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेले आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस कधी मिळणार हा खूप महत्त्वाचा विषय, खूप दिवसापासून चिघळत चाललेला विषय होता. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शब्द देण्यात आला, त्याच्यानंतर हिवाळ्या अधिवेशनातही शब्द देण्यात आला व त्याच्यानंतर आता कालचं अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन होतं, या पावसाळी अधिवेशनात तरी कमीत कमी धान बोनसबाबत मोठी अपडेट येईल अशी अपेक्षा होती. परंतु राज्य शासनानं कमीत कमी धान बोनस जाहीर जरी केलेला नसला तरी कमीत कमी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शब्द दिलेला आहे. हा शब्द त्यांनी गेल्या अधिवेशनामध्ये दिलेला होता, परंतु संपूर्ण अधिवेशन दुसरं आलं तरीही राज्य शासनाकडून धान बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. कालच्या पावसाळ्या अधिवेशनातही त्यांनी धान बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु या धान बोनस न जाहीर करण्याचं कारण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीच्या अडचणीमुळे धान बोनसाला उशीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केला. त्यामुळं धान बोनस आम्ही योग्य वेळी देणारच आहोत असे स्पष्ट संकेत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार का नाही ही खूप मोठी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु शेतकरी मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे. विधानसभेच्या भाषणामध्ये शेवटच्या क्षणी हा शब्द वापरला आहे की धान बोनस आम्ही निश्चित देणार आहोत आणि ते देणारच आहोत असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळं आपण लवकरच मीटिंग घेणार असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले आणि त्या मीटिंगला सुधीरजी मुनगंटीवार यांनाही बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी अजून थोडा काळ काढावाच लागणार आहे. कारण अपेक्षा होती की कमीत कमी या अधिवेशनामध्ये कोणीतरी बोलेल आणि यावर चर्चा घडून लवकरच धान बोनस जाहीर होईल या अपेक्षा होती. परंतु फक्त एकट्या सुधीरजी मुनगंटीवार यांनी हा आवाज उचलला. शोकांतिका एकाच गोष्टीची वाटते, कारण ज्या जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पन्न घेतलं जातं, ज्या तालुक्यामध्ये धानाचं उत्पन्न घेतलं जातं त्या तालुक्यातील सर्व आमदारांनी हा विषय उचलायला हवा होता, परंतु एकट्या सुधीरजी मुनगंटीवार यांनी आवाज उठवला. माननीय प्रत्येक तालुक्याचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी जर हा आवाज उठवला असता तर निश्चित यामध्ये काहीतरी बदल दिसला असता. परंतु एकट्या सुधीरजी मुनगंटीवार यांनी जितके आमदार आहेत तितक्या आमदारांनी जेवढं भाषण केलं तेवढ्या भाषणाला तोड देणारं भाषण धान बोनसधारकासाठी त्यांनी अर्धा तास घेऊन केलं. आणि त्यावर मोठी अपेक्षा होती की माननीय मुख्यमंत्री साहेब याबाबत निश्चित अपडेट देतील, निश्चित शेतकऱ्यांना दिलासा देतील. परंतु दिलासा त्यांनी जरी दिलेला नसला, परंतु शब्द मात्र त्यांनी दिलेला आहे की लवकरच आम्ही धान बोनसबाबत निर्णय घेऊ, योग्य वेळी धान बोनस जाहीर करू. सध्या कर्जमाफीची परिस्थिती असल्यामुळं कर्जमाफीसाठी बजेटची तरतूद व जो भार पडणार आहे राज्य सरकारवर, या भारामुळं सध्या धान बोनसबाबत विषय त्यांच्या माध्यमातून काढला गेला नाही, धान बोनस जाहीर गेला नाही. परंतु त्यांनी एक मोठा शब्द विधानसभेमध्ये दिला, तो म्हणजे आम्ही धान बोनस धारकाला धान बोनस देणारच. हा शब्द मोठा वापरल्यामुळं लवकरच
आता कमीत कमी वेटिंगवरच राहावं लागेल, कारण धान बोनसधारक इतके दिवसापासून वेटिंगवर आहेत धान बोनस कधी जाहीर होईल म्हणून. परंतु अजूनही काही काळ शेतकऱ्यांना काढावाच लागेल. त्यामुळं राज्य शासनाकडून तरी शब्द देण्यात आलेला आहे, माननीय मुख्यमंत्री यांनीही शब्द दिलेला आहे किंवा मोठा शब्द आहे की आम्ही धान बोनस देणारच. त्यामुळं निश्चितच काही दिवसामध्ये धान बोनसधारकांना दिलासा मिळू शकतो व धान बोनस जाहीर केलं जाऊ शकतं. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. धानाबाबत, धान बोनसबाबत, धान चुकाऱ्याबाबत कुठलीही अपडेट असली तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.